भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनसंघाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शामराव बापू कापगाते यांच्या 37व्या जयंती सोहळ्यानिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 11 लोकांचा आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। राज्यात जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून गोंदिया भंडारा जिल्ह्याची जिम्मेदारी स्वर्गीय शामराव बापू यांनी स्वीकारत दोनही जिल्ह्यात जनसंघ वाढवण्याचा प्रयत्न केला। साकोली विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून भूमिका बजावली, तर त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक उल्लेखनीय सामाजिक कार्य केली। अनेक शाळा महाविद्यालय उघडून शैक्षणिक क्रांती घडविण्यात मदत केली। कार्याची आठवण सदैव राहावी म्हणून शामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देखील गोंदिया भंडारा जिल्ह्यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 11 लोकांचा सत्कार करण्यात आला। यात डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारा दैनिक हितवादचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी अपूर्व मेठी, तरुण भारतचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार ठवरे यांना पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला। तर महिलांसाठी काम करणाऱ्या गोंदियाच्या समाजसेविका भावना कदम यांना मातोश्री महिला पुरस्कार देण्यात आला। कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योगिता मौजे, कृषी क्षेत्रात आपली छाप पाडणारे अर्जुनी मोरगावचे दादा पुंडे यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यात आले। तर वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर अभिमान कापगते यांना, तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दुधबुरे यांना गौरवण्यात आले। युवकांसाठी काम करणारे लाखनचे हेमंत ब्राह्मणकर यांना युवा पुरस्कार देण्यात आला। अंग मेहनत करून कुटुंबाचं पालन पोषण करणारे जयदेव टेंभुर्णे यांना श्रमिक पुरस्कार देण्यात आला। तर शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करणारे शिक्षक नरेंद्र बडकर यांचा सत्कार करण्यात आला। सोबतच स्वर्गीय शामराव बापू कापगाते यांच्यासोबत ज्या लोकांनी काम केले अशा वयोवृद्ध लोकांचा देखील सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केशव मानकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार करणारे ज्येष्ठ प्रचारक डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले, पद्मश्री परासरामजी खुणे यांच्या शामराव बापू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डोगरावर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला। स्वर्गीय शामराव बापू कापगते यांच्या विचारांची प्रेरित होऊन काम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित होते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। शामराव बापू कापगते यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। गेल्या किती वर्षापासून आपला सोहळा या ठिकाणी आयोजित करतात? शामराव बापूच्या मृत्यूनंतर आज ह्या वर्षी 36 वर्ष होत आहेत आणि अखंडितपणे आम्ही शामराव बापू स्मृती प्रतिष्ठानकडून हा कार्यक्रम राबवित आहोत। अजूनही समाजामध्ये समाजसेवेची गरज आहे आणि जे कर्मयोगी आहेत आणि ते समाजाला सेवा देतात असे आम्ही 10 स्तंभ निवडले आहेत। शेती, शिक्षण, युवा, एक जीवन गौरव, अशा प्रकारे 10 क्षेत्रातील 10 मान्यवरांना आम्ही कर्मयोगी लोकांना पुरस्कार देतो दरवर्षी। त्या पत्रकाराचं सुद्धा मोठं योगदान आहे देश घडवण्यात, आणि पत्रकारिता पुरस्कार सुद्धा आम्ही देतो। आणि त्याशिवाय इतर कार्यक्रम, नेत्रदान शिबिर, आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात भंडारा गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत आमच्या प्रतिष्ठान एवढे आरोग्य शिबिर कुणीच घेतलं नाही, कुणा संस्थेने नाही घेतलं। अशा प्रकारे शामराव बापूचं जे कार्य होतं तेव्हा तत्कालीन जनसंघापासून त्याची गरज अजूनही आहे आणि शामराव बापू जसे वागले तसे लोक वागले पाहिजेत असे आमची एक भावना आहे आणि म्हणून हा कार्यक्रम, आमचा उपक्रम नित्यक्रमाने सुरू आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।